थंबनेल आणि टायटल बघून तुमच्या लक्षातच आलं असेल की आज आपला व्हिडिओ कोणत्या विषयावर आहे। नमस्कार मित्रांनो, या आपल्या स्पेअर अप चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर चला वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज तुम्हाला मी सांगणार आहे की 10,000 पासून ते 10 लाखापर्यंत टू व्हीलर ऑटोमोबाईल क्षेत्रात तुम्ही कशा प्रकारे व्यवसाय करू शकता। तर आपण पहिले स्टार्ट करूया की 10,000 मध्ये आपण कोणकोणते व्यवसाय करू शकतो आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला पुढे सगळं सांगत जातो। आता आपण मागेच एक व्हिडिओ बनवला होता की 9,999 मध्ये तुम्ही इंजिन ऑइल रिटेलचा व्यवसाय करू शकता। तर हा एक जबरदस्त व्यवसाय आहे, तो तुम्ही तुमच्या घर बसल्या करू शकता। त्यामध्ये तुम्हाला कोणतेही दुकान गाळ्याची गरज लागत नाही, जास्त जागेची गरज लागत नाही। इंजिन ऑइलचे 2 बॉक्स पासून हा आपण व्यवसाय सुरू करू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला मार्जिन पण जास्त ठेवलेलं आहे। आपण तुम्हाला प्रत्येक डब्यामध्ये तुम्हाला आहे ना 900 ml आणि 1 लिटर साधारण 120 ते 130 रुपयाचे तुम्हाला त्याच्यामध्ये मार्जिन ठेवलेलं आहे। तर असा हा रिटेल इंजिन ऑइल व्यवसाय आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला जर डिटेल्स समजून घ्यायचं असेल तर मला व्हॉट्सअपवरती ऑइल व्यवसायाबद्दल माहिती द्या असा मेसेज करा। तुम्हाला मी त्याच्याबद्दलचा डिटेल्स व्हिडिओ आहे, नाहीतर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तो व्हिडिओ आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता। आणि त्यात काय तुम्हाला जर नाही समजलं तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करा, आपण फोनवरती बोलूया। तुम्हाला डिटेल्समध्ये सगळी माहिती मी फोनवरती बोलून सांगेन। तर हा तुम्हाला ऑइल बिझनेस सांगितलं ना, हा तुम्ही 9,999 मध्ये स्टार्ट करू शकता। हे फक्त तुम्ही आहे ना आपल्या एअर ऑटो स्पेअर अपच्या माध्यमातूनच सुरू करू शकता। जर तुम्हाला बाहेरून तुम्ही ऑइल घेऊन करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला ते ऑइल खूप महाग भेटेल आणि महाग भेटल्यामुळे तुम्हाला ते विकताना MRP रेटमध्ये विकायला लागेल आणि MRP रेटमध्ये तुमच्याकडनं कोणीही ऑइल परचेस करणार नाही। त्यामुळे चांगल्या ब्रँडचं जर तुम्हाला ओरिजिनल ऑइल पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करून हा व्यवसाय करू शकता। आता ह्याच्यामध्ये आणखी दुसरं तुम्ही 25 ते 30,000 रुपये जर तुमची गुंतवणुकीची क्षमता असेल तर याच्यामध्ये आणखी एक तुम्हाला 2-3 मी स्पेअर पार्ट सांगू शकतो की तुम्ही त्याचा सुद्धा व्यवसाय करू शकता। तर याच्यामध्ये पहिला येतो स्पार्क प्लग, केबल्स, एअर फिल्टर्स। ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या प्रत्येकी बल्क स्टॉकमध्ये घेऊन तुम्ही 25 ते 30,000 मध्ये हा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता। होलसेलमध्ये, रिटेल नाही। हे तुम्ही गॅरेजवाले, छोटे छोटे मेकॅनिकल ह्यांच्याकडे व्हिजिट देऊन तुम्ही हे स्पेअर पार्ट जर त्यांना दाखवलात आणि हे जे तुम्ही स्पेअर पार्ट त्यांना दाखवून तुम्हाला त्यांचा डिस्काउंट सांगितलात की तुम्हाला एवढ्या डिस्काउंटला हा स्पेअर पार्ट मिळेल, त्यांना डिस्काउंट देऊन सुद्धा तुम्हाला 15 ते 20% त्याच्यामध्ये मार्जिन राहील। असा हा एक व्यवसाय आहे, तो तुम्ही 25 ते 30,000 रुपये तुमची इन्व्हेस्टमेंटची तयारी असेल तर तुम्ही करू शकता। ह्याच्यावरती पण तुम्हाला डिटेल्स जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करा, कोणत्या विषयाची तुम्हाला माहिती पाहिजे ती। आता जर तुमचा ह्याच्यापेक्षा पुढचं बजेट असेल 50,000 इन्व्हेस्टमेंट, तर 50,000 इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही होलसेल व्यवसाय करू शकता। आता हा 50,000 इन्व्हेस्टमेंट करायला पण तुम्हाला जागेची गरज लागत नाही, दुकान गाळ्याची गरज लागत नाही। हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्याकडे टू व्हीलर पाहिजे बस। बाकी तो व्यवसाय कसा करायचा, कुठून सुरुवात करायची, माल परचेस कोणता करायचा, तो केल्यानंतर कोणत्या रेटमध्ये विकायचा, ह्याचा सगळा डिटेल्स व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करा, तुमचं नाव आणि पत्ता। तुम्हाला त्याच्यावर तुम्ही तो डिटेल्स जो बनवलेला व्हिडिओ आहे तो पाठवून संपूर्ण माहिती देईन आणि त्याच्यात काय क्युरी वाटली तर तुम्ही माझ्याशी फोनवर संपर्क करून बोलू शकता। ह्या सुद्धा तुम्हाला मार्जिन कमीत कमी होलसेलमध्ये 15 ते 20% तुम्हाला मार्जिन राहतं। समोरच्या मेकॅनिकलला डिस्काउंट देऊन सांगतोय मी। जर त्यांना तुम्ही जर डिस्काउंट देऊन एवढं मार्जिन तुम्हाला होलसेलमध्ये राहत असेल तर तुम्हीच विचार करा की तुम्ही जेवढं विकाल तेवढं तुम्ही जास्त पैसे कमवू शकता। आणि स्पेअर पार्ट कसे विकायचे, कोणत्या रूटला काय बोलायला लागतं, ह्याच्यावरती डिटेल्स व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता। आता 50,000 मध्ये काय येतं, कोणते स्पेअर पार्ट घेऊन बिझनेस करायचा, तर मी तुम्हाला एक 3-4 स्पेअर सुचवतो, तेवढेच घ्यायचे, त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही। कारण कसं असतं, तुम्ही जास्त व्हरायटीज ठेवायला गेलात तर तुमची क्वांटिटी कमी येते, क्वांटिटी कमी आली की तुम्हाला रेट कमी मिळतो आणि तुम्ही क्वांटिटी कमी घेऊन समजा एका गॅरेजवाल्याकडे गेला तर त्यांनी एकाने तुमच्याकडे जर तेवढे परचेस केले, समजा तुमच्याकडे बेरिंग 20 आहेत, तर एकानेच तुमच्याकडनं 20 बेरिंग परचेस केलं की पुढच्या गॅरेजवाल्याला तुम्ही काय दाखवणार। त्याच्यामुळे तुम्ही 50,000चा बिझनेस करताना ना सिलेक्टेड 3 ते 4च आयटम आम्ही त्यांना सजेस्ट करतो की तुम्ही हेच घ्या। आता याच्यामध्ये कोणकोणते आयटम येतील, ते केबल्स येतात, व्हील बेरिंग येतात, त्याच्यानंतर ब्रेक शू येतात, ब्रेक पॅड येतात, क्लच प्लेट्स येतात। हे जे रनिंग आयटम आहेत हे प्रत्येक सर्व्हिसिंगला लागतातच लागतात।
असे हे स्पेअर पार्ट आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला मार्जिन जास्त मिळतं, समोरच्याला देऊन सुद्धा तुम्हाला मार्जिन जास्त राहतं. अशा स्वरूपातलेच पार्ट आम्ही निवडलेले आहेत. आणि हे तुम्हाला जर परचेस करायचे असेल ते तुम्ही आमच्याकडून परचेस केला तरच तुम्हाला तेवढं मार्जिन मिळणार आहे. तुम्ही बाहेरून कुठूनही परचेस करायचा प्रयत्न करा, तुम्हाला मार्जिन किती बसतंय आणि तुम्ही कितीला विकू शकता हे तुम्हालाच समजेल. आणि हो, आपल्याकडनं स्पेअर पार्ट परचेस केलेल्या प्रत्येक स्पेअर पार्टला आपण वॉरंटी देतो. आता ही वॉरंटी तुम्हाला कुठूनही बाहेर मिळणार नाही. तर हे परचेस करायचं असेल आणि आमच्याबरोबर जुळून व्यवसाय करायचा असेल आणि व्यवसायाचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मला कॉन्टॅक्ट करून ह्या व्यवसायाबद्दल माहिती विचारू शकता. आता याच्या आणखी पुढची स्टेप आहे आपल्याकडे. याच्यानंतर पुढे काय येतं की तुम्ही साधारण तुमची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला शॉप सुरू करायचं आहे तर आपण एक स्पेअर पार्ट शॉपची फ्रँचायझी सुद्धा देतो, ज्याचं इन्व्हेस्टमेंट साधारण 5.5 लाख रुपयाचं असतं. आता या 5.5 लाखाचं इन्व्हेस्टमेंट कसं करायचं त्याचं तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. त्याच्याबद्दलचे पण डिटेल्स व्हिडिओ आहेत, तुम्हाला ज्याला डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती पाहिजे त्यांना मी व्हॉट्सअपवर देईन. आता तुम्हाला मी थोडक्यात सांगतो की आम्ही याच्यामध्ये काय करतो, 3.5 लाखाचे स्पेअर पार्ट देतो आणि बाकीचं संपूर्ण सेटअपचे पैसे असतात. जर सेटअप तुमचं तुम्ही करणार असाल तर अतिउत्तम. आम्ही फक्त तुम्हाला आयडिया सुचवू, कोणतं काय कोणत्या रॅक लागतील, किती रॅक लागतील, किती बाय कितीच्या लागतील, ह्या सगळ्या ज्या आयडिया आहेत, नेमबोर्ड कसा बनवायचा, ब्रँडिंग कसं करायचं, सोशल मीडियावर मार्केटिंग कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला सुचवू. आणि स्पेअर पार्टला फक्त मग तुमचे 3.5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट होईल. ह्याच्या व्यतिरिक्त तुमची काही इन्व्हेस्टमेंट होणार नाही आणि आम्ही फ्रँचायझीचा कोणताही चार्जेस स्वीकारत नाही. आणखीन पुढची स्टेप आहे की तुम्ही जर मल्टी ब्रँड सर्व्हिस सेंटर सुरू करायचं असेल, त्याच्यामध्ये काय येतं, तुमचं शॉप जो आता मी तुम्हाला सांगितलंय तो संपूर्ण शॉप येणार. त्याच्यानंतर तुमचं त्याच्यामध्ये एक्स्ट्रा वर्कशॉप येणार, म्हणजे तुमचं स्पेअर पार्ट पण तुमचं राहणार, वर्कशॉप पण तुमचंच राहणार. ह्याची इन्व्हेस्टमेंट साधारण 10 लाख रुपयापर्यंत येते. त्याच्यामध्ये तुम्ही 5 लाख प्लसचे तुम्हाला स्पेअर पार्ट मिळतात आणि बाकीची इन्व्हेस्टमेंट सगळी पूर्ण वर्कशॉप सेटअपसाठी लागते. तर हे जर ज्यांना कोणाला सर्व्हिस सेंटरमध्ये इंटरेस्ट असेल तर हे त्यांच्यासाठीच आहे. आणि ज्यांची 10 लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंट करायची तयारी असेल तर ह्याची डिटेल्स माहिती पाहिजे असेल मला व्हॉट्सअपवर तुम्ही तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा मेसेज करा. आपण फोनवरती बोलून तुम्हाला याची मी डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती देईन. तर आज मी तुम्हाला थोडक्यात सगळं सांगितलेलं आहे. आता ह्या सगळ्यांची तुम्हाला जे डिटेल्स माहिती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जो खालती माझा व्हॉट्सअप नंबर दिसत आहे त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करू शकता. कोणत्या विषयाची कुठली तुम्हाला माहिती पाहिजे तेवढंच सांगितलं तर आम्हाला तुम्हाला तेवढीच माहिती पाठवायला सोपं जातं. आणि ऑटोमोबाईल्स बद्दल वेगवेगळे जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.